नमस्कार, मी राजश्री. परत एकदा आपल्या भेटीला आलेली आहे माझे शब्दांचे क्षितिज या युट्यूब चॅनलमध्ये. मागच्या एपिसोडला आपण दिलेले भरभरून प्रेम आणि प्रतिसाद बघून मी खरंच मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद म्हणत आहे. मी दिलेले माहिती आपल्याला मनापासून आवडली हे त्या प्रतिसादावरून मला लक्षात आलेले आहे. माझ्या अजून एका मैत्रिणीने मला सांगितले, सुरेखाने मला सांगितले, की अधिक महिन्यामध्ये तू बाकीची सगळी माहिती दिलीस, पण जो खास अधिक महिन्यामध्ये आपण कार्यक्रम करतो, की जावई आणि लेकीला आपण जे वाण देतो, ते कशा पद्धतीने द्यावे, कोणते द्यावे आणि पूजा जावयाची आणि लेकीची जर पूजा वगैरे काही करायची असेल तर ती पद्धत कशी, हे जरा सविस्तर सांग म्हणून तिने मला हा एपिसोड बनवायला सांगितले आणि मी तिच्या आग्रहाखातर हा परत एकदा एक एपिसोड बनवत आहे. यामध्ये फक्त मी माहिती सांगणार आहे, जावई आणि लेकीला कसे वाण द्यावे, कोणते वाण द्यावे याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. काही प्रत्येक ठिकाणच्या परंपरा किंवा रूढी त्या पण मी यामध्ये सांगणार आहे. बघूयात आपण हा व्हिडिओ. यामध्ये आपण अनारशाचे जाळीदार वाण, दिवे, पाद्यपूजा आणि 33 धोंड्यांची परंपरा याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. अधिक मास म्हणजे मी मागच्याच एपिसोडमध्ये सांगितले, की मलमास म्हटलं जाते, पण पुरुषोत्तमाने त्या महिन्याला आपल्या स्वीकारलं म्हणून त्याला पुरुषोत्तम मास म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये तो अत्यंत पवित्र महिना म्हणून समजला जातो. या महिन्यामध्ये मी मागच्या एपिसोडमध्ये आपल्याला सांगितलेले, की पूजा, दान, या उपासना याला महत्व आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये लेक आणि जावयाचा सन्मान करून त्यांना वाण देणे ही पण एक खूप सुरेख सुंदर परंपरा आहे. त्याच्यामागे खूप छान अर्थ आहे, तो पण आपण या एपिसोडमध्ये समजून घेणार आहोत. पण अनेकांना काय होतं, की खूप प्रश्न पडायला लागतो, की नेमकं काय करायचं, लेक जावयाला वाण द्यायचं किंवा त्यांचा सन्मान करायचा म्हणजे नेमकं काय करायचं आणि कुठल्या पद्धतीने करायचं. कारण ज्यांच्याकडे पहिल्यांदा मुलीचं लग्न झालेलं असतं, अधिक महिना आलेला असतो, त्यावेळेला त्या घरच्या लोकांना खूप प्रश्न पडतो, की कुठली गोष्ट चुकू नये किंवा कुठली गोष्ट राहू नये. त्यामुळे या एपिसोडमध्ये मी शक्य तेवढ्या सविस्तरपणे या सगळ्या परंपरेबद्दल व्यवस्थित माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता अनेकांना जो प्रश्न पडतो, की नेमकी वाण काय द्यायची, अनारशाचंच का वाण द्यायचं, जाळीदार वाण म्हणजे नेमके काय, आणि दिवा लावून द्यायचा की तसाच दिवा द्यायचा, असे अनेक प्रश्न पडतात. कारण काय होतं ना, की खूपशा गोष्टी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सांगायला लागतं, मग त्यामागचं शास्त्रीय कारण बाजूला राहतो आणि कोणीतरी सांगितलंय म्हणून आपण तो भाग किंवा ती गोष्ट करायला लागतो. म्हणून मी हा शक्यतो एपिसोड असा बनवत आहे, की त्याच्या मागचे शास्त्रशुद्ध किंवा आपल्या परंपरेमध्ये त्याचा जो अर्थ आहे तो मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. जावई आणि लेकीला आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्वाची गोष्ट बघणार आहोत, ती म्हणजे जावई आणि लेकीला का वाण दिले जाते. अधिक महिन्यामध्ये जावई आणि लेकीचा सन्मान केला जातो आणि त्यांना वाण दिले जाते. ते का दिले जाते? आपल्या परंपरेनुसार आपण नेहमी बघतो, ज्या घरी मुलीचा जन्म होतो ते प्रत्येक जण म्हणतात, आमच्या घरी लक्ष्मी आली, आणि हाच अर्थ पुढे चालत राहतो. मुलगी ही लक्ष्मीचं रूप असतो आणि जावाई हा विष्णूचं रूप समजला जातो, नारायणाचं रूप समजला जातो. म्हणून त्यांना वाण देणं म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी आणि नारायणांना वाण देणं असं समजलं जातं, आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळणं म्हणजे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आशीर्वादाला आमंत्रित करणं असं समजलं जातं. म्हणून अधिक महिन्यामध्ये जावाई आणि लेकीचे अतिशय महत्व असते. पण आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, की नेमकं वाण काय द्यायचं.
कसं द्यायचं. कारण आता हळूहळू कसं झालंय, की वाणाची खरी जी पद्धत आहे, ती थोडीशी मागे पडलेली आहे आणि काही गोष्टी थोड्याशा हौसेखातर वेगळ्या झालेल्या आहेत. पण हौसेखातर जरी तुम्ही करत असला, तरीही आपल्या परंपरेनुसार ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींना अजिबात फाटा देऊ नका, त्या गोष्टी टाळू नका. आता वाण नेमकं कसं द्यायचं, काय द्यायचं आणि कोणतं द्यायचं? जावयासाठी वाण, कपडे, फळं, नारळ, मिठाई, दक्षिणा तुम्हाला ऐच्छिक जशी मुलीच्या आई वडिलांना जशी वाटते तशी ती दक्षिणा द्यावी. आणि अंगठी, सोन्याची अंगठी, चांदीचे नाणे, या दोन धातूला जरा अधिक महिन्यामध्ये जास्त महत्व आहे. मग ते आपल्या ऐपतीप्रमाणे तुम्ही करू शकता. सोन्याची अंगठी नसेल तर चांदीचं नाणं, घड्याळ, किंवा आपली इच्छा जी असेल किंवा आपली जी हौस असेल त्याप्रमाणे चांदी किंवा सोन्याचं जरा जास्त महत्व अधिक महिन्यामध्ये असल्यामुळे यांना आधी जास्त महत्व दिलं जातं आणि याच गोष्टी पहिल्यांदा केल्या जातात. नसेल तर मग नंतर घड्याळ वगैरे या गोष्टींकडे आपण वळतो. लेकीसाठी साड्या, बांगड्या, जोडवी, जोडवी अत्यंत महत्वाच्या आहेत. लेकीला जोडवी देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अजून एक सांगते, की ज्यांच्या घरी सुना आहेत, मुलगी आता समजा प्रत्येकाला मुलगी असते, मुलीचं सुख असतं किंवा हे भाग्य प्रत्येकाच्या नशिबामध्ये नसतं. खरंच मुलगी होणं हे खूप नशिबाने असतं. तर ज्यांच्या घरी सुना आहेत त्यांनी पहिली जी जोडवी आहेत त्या जोडव्यांमध्ये भर घालून नवीन जोडवी सुनेला करून द्यावीत. हे महत्वाचं आहे. लेकीसाठी साडी, बांगड्या, जोडवी, मिठाई, सौभाग्य लेणी, फळे, नारळ आणि आपल्या हौसेने तिच्यासाठी एखादा छोटासा दागिना, अंगठी असेल किंवा अजून तुम्हाला जे काही करायचं असेल ते सोन्याचा एखादा छोटासा दागिना तिला करून देणं आवश्यक आहे. जावई आणि लेकीला एका ताटामध्ये 33 अनारसे आणि त्यामध्ये चांदी, तांबे, पितळ, कासा, कास्य याचे 5 दिवे. आता सोन्याचा खरं तर 5 प्रकारचे दिवे असतात, म्हणजे सोनं, चांदी, तांबे, पितळ आणि कास्य. पण आता सोन्याचा दिवा आजकालच्या एवढ्या महागाईच्या काळामध्ये शक्य नाही, म्हणून तुम्ही बाकीचे कुठले तरी 2 दिवे ठेवा. म्हणजे चांदी, तांब, पितळ, कास्य आणि अजून एक, या चारीपैकी अजून एक ठेवा. म्हणजे चांदीचे तुम्ही 2 दिवे ठेवले तरी देखील चालतील. असे एकूण 5 दिवे मधोमध ठेवून कडेने 33 अनारसे ठेवायचे आणि ते ताट एका नवीन ताटामध्ये हे सगळं घालून, ताट, तबक तुम्हाला जे घ्यायचंय, हे स्टीलचं ठेवलं तरी देखील चालतं, कास्याचं ठेवलं तरी देखील चालतं, पितळेचं चालतं, तांब्याचं चालतं. सोन्याचं असं गरजेचं नाही. सोनंच कोणी म्हणतं की बाबा सोन्याच्या ताटामध्ये द्यायचं का? तर सोन्याचं ताट वगैरे अशी कुठेही आवश्यकता नसते. फक्त एका नव्या कोऱ्या ताटामध्ये हे सगळं घालून देणं गरजेचं असतं. मराठवाड्यामध्ये एक पद्धत आहे, मी स्वतः मराठवाड्यातली आहे. मराठवाड्यामध्ये खूप छान पद्धत आहे. कारण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात. पण मराठवाड्यातली एक पद्धत खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला माहितीच तो सांगता आणि जिने मला सांगितलेलं आहे सुरेखाने, ती पण मराठवाड्यातली आहे. त्यामुळे एक त्या अनुषंगाने मी तुम्हाला ही पद्धत सांगते. मराठवाड्यामध्ये पुरणाचे, धोंड्याचे म्हणजे दगडाच्या आकाराच्या असे गोल बनवले जातात पुरणाचे. म्हणजे जसं आपण पोळी करतो त्या प्रकारामध्ये असे छोटे छोटे धोंडे केले जातात, ते तळले जातात. असे 32 धोंडे केले जातात आणि एक मध्ये आपल्या ऐपतीप्रमाणे सोन्याचा किंवा चांदीचा धोंडा, म्हणजे आतमध्ये हे असतं, थोडस तांब वगैरे असतं आणि त्याला वरून पत्रा म्हणायला हरकत नाही, चांदीचा पत्रा किंवा सोन्याचा पत्रा लावला जातो. असा मधोमध एक धोंडा ठेवला जातो आणि कडेनी 32 पुरणाचे तळलेले धोंडे ठेवले जातात आणि हे जावयाला दिले जातात. याचं मराठवाड्यामध्ये अतिशय महत्व आहे. ज्यामुळे जे लोक मराठवाड्यातले आहेत त्यांनी त्या पद्धतीने हे अनारसाच्या ऐवजी धोंडे दिले तरी देखील चालतात. आता अजून एक महत्वाची गोष्ट, म्हणजे बऱ्याच जणांनी मला विचारलं पण आहे की दिवे ज्या वेळेला आपण देतो
ते दिवे लावून द्यायचे का, प्रज्वलित करून द्यायचे का? तर नाही. दिवे तसेच द्यायचे, कोरेच दिवे द्यायचे. आपल्या लेकीनी तिच्या सासरी जाऊन प्रकाश पसरवायचा असतो, म्हणून तिने माहेरवरून ते दिवे घेऊन जायचे आणि सासरी गेल्यानंतर मात्र देवासमोर ते दिवे ठेवून ते प्रज्वलित करायचे. अशी ही पद्धत असते आणि ही पुराणापासून परंपरेमध्ये सांगितलेली ही पद्धत आहे. त्यामुळे कधीही दिवे प्रज्वलित करून देऊ नका. कोरे करकरीत दिवे द्यायचे असतात. आता काही ठिकाणी कसं असतं की तेल आणि वात नुसता दिवा कसा द्यायचा म्हणून मग वात देतात आणि एखाद्या छोट्याशा डबीमध्ये किंवा वाटीमध्ये तेल पण देतात. ही ज्याची त्याची परंपरा आहे. म्हणजे तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता, नाही तर नुसते दिवे दिले तरी देखील चालतात. पण मात्र एक लक्षात ठेवा, काडेपेटी कधीही द्यायची नाही. असे मला एकाने प्रश्न पण विचारला की मग काडेपेटी पण द्यायची का, म्हणजे मग सगळंच द्यायचं का? तर अजिबात नाही. काडेपेटी बरोबर कधीही अग्नी कधीही द्यायचा नसतो. मुलीच्या बरोबर अग्नी द्यायचा नसतो. आता काही ठिकाणी अशी पण पद्धत आहे की मुलगी आणि जावई ज्यावेळेला आपण लेकीला आणि जावयाला ज्यावेळेला अधिकासाठी बोलवतो त्यावेळेला तिच्या सासरच्या लोकांना सगळ्यांना आमंत्रित केलं जातं आणि आहेर केला जातो. मी मगाशीच सांगितलं की प्रत्येक भागातली प्रत्येक ठिकाणची परंपरा वेगळी असते. त्यामुळे तुमच्या परंपरेमध्ये किंवा तुमच्या पद्धतीमध्ये जसं असेल तसं तुम्ही बोलवू शकता. सगळ्या नातेवाईकांना बोलवून अधिक महिना साजरा करू शकता किंवा फक्त लेक जावयाला बोलवून पण तुम्ही अधिक महिना साजरा करू शकता. आता वाण कसं द्यायचं? वाण जावई आणि लेकीला बोलवल्यानंतर काय करायचं याची पण एक पद्धत आहे. यामध्ये थोडासा भाग आपला आहे की लेक जावयाचं हौस आणि कौतुक करणं, हा पण त्याच्यामध्ये भाग आहे आणि त्यांचा सन्मान करणं हा पण एक भाग आहे. ज्यावेळेला आपण लेक जावयाला बोलवतो त्यावेळेला दारामध्ये त्यांचे फुले अक्षत वाहून स्वागत करायचे. त्यानंतर त्यांना घरामध्ये आमंत्रित करायचं. म्हणजे मी सांगितलं ना मगाशी की आपण प्रत्यक्ष लक्ष्मी आणि नारायण समजून त्यांना बोलवलेलं असतं. त्यामुळे त्यांचं स्वागत हे खूप चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं असतं. म्हणून दारामध्येच त्यांची अक्षत आणि फुलं हळद कुंकू लावून पूजा करावी आणि मग त्यांना सन्मानाने घरामध्ये घ्यावे. सन्मानाने त्यांना त्यांच्या ठिकाणावर बसवावे. त्यानंतर खरे पाहिले तर फार पूर्वीपासून पाद्यपूजा केली जायची लेक जावयाची. कारण मी सांगितलं की लक्ष्मी आणि नारायणाचा जोडा म्हणून असतं. पाद्यपूजा केली जायची. फार पूर्वीपर्यंत ही प्रथा चालू होती. पण आजकालची मुलं थोडस या पद्धतीला नको म्हणून म्हणतात. त्यामुळे जर जावयानी आणि मुलीनी नको म्हणून सांगितले पाद्यपूजा तर प्रतिकात्मक तुम्ही थोडेसे पाणी फक्त पायावर 5 थेंब टाकायचे आणि पाद्यपूजा केली असे समजायचे. कारण मुले आजकाल नको म्हणतात. त्यांना मोठ्याने आपल्या पायाला हात लावलेला आवडत नाही आणि बरोबर पण आहे. आजकालची पिढी खरंच खूप समजूतदार आहे. त्यामुळे तुम्ही प्रतिकात्मक थोडंसं पाणी शिंपडून पाद्यपूजा केली असे म्हणू शकता. नंतर त्या दोघांचे औक्षण करायचे आणि त्यांना देवाचे रूप समजून त्यांची आरती पण करायची. हळद कुंकू लावून त्यांच्या डोक्यावर अक्षत पण व्हायची. नंतर थोडेसे त्यांना गोड खायला द्यायचे आणि मग नंतर आपण जे त्यांना वाण आणलेलं असतं ते पूर्ण वाण त्यांना दोघांना द्यायचं. आता आपण ही झाली पद्धत. मी तुम्हाला मगाशी सांगितलं तुमच्या हौसेने तुम्हाला जे वाण, खरी प्रथा तुम्हाला मी सांगितली की कोणतं कोणतं वाण दिलं पाहिजे आणि काय काय दिलं पाहिजे. पण यानंतर आपल्या हौसेचा पण प्रश्न येतो. त्यामुळे तुमच्या हौसेने तुम्हाला जे द्यावं वाटेल ते तुम्ही अगदी देऊ शकता. आता आपण जे वाण देतो लेक जावयाला त्याचा खरा अर्थ काय आहे? का द्यायच्या? काही ठराविक गोष्टी याच दिल्या पाहिजेत असं सांगितलं जातं. मी तेच तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगते की नंतर ही हौस नंतर येते. पण काही गोष्टी कंपल्सरी केल्या जातात. त्याच्यामागे एक अर्थ दिलेला आहे. खूप शास्त्रांनी आपल्या घालून दिलेला किंवा आपल्या पूर्वजांनी त्याच्या मागे अर्थ, त्या काळामध्ये तो अर्थ सांगितला जायचा नाही. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की आपण पिढी दर पिढी त्यांनी केलं म्हणून आपण करतो, आपण केलं म्हणून पुढची पिढी करते.
असं हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. पण पूर्वजांनी त्याच्या मागे खरंच खूप छान अर्थ घालून दिलेला आहे. आता आपण वाणाचा खरा अर्थ बघूयात. आणि ज्यावेळेला आपण एखाद्या गोष्टीचा अर्थ समजून घेतो ना, की मग ते कुठली गोष्ट करायला खूप छान वाटते. 33 वाण का द्यायचे? खूपदा लोकांना प्रश्न पडतो. पण आपल्या पिढीला ना थोडंसं आपण पिढी काय म्हणते, सगळेजण करत आले ना, आपली आजी, पणजी, आई 33 वाण द्यायचे, आपण पण देतो. पण आजकालची नवीन पिढी आहे. मला एका माझ्या सुनेच्या मैत्रिणीने मला हा प्रश्न विचारला, की "काकू 33च वाण का द्यायचे? याच्यामागे अर्थ नेमका काय?" मला खूप छान वाटलं, की म्हणजे नवीन पिढीला त्याच्या मागचं करायचं आहे, पण अर्थ समजून घेऊन करायचं आहे. तर 33 वाण हे 33 कोटी देवांचे प्रतीक म्हणून समजलं जातं. म्हणजे आपण हे वाण 33 कोटी देवांना देत आहोत. आणि त्यांची एक प्रतिनिधी म्हणून लक्ष्मी आणि विष्णू आपल्याकडे आलेले असतात. म्हणून आपण 33 वाण देतो. पुरण, आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, की मराठवाड्यामध्ये पुरणाचे धोंडे असतात. तर त्याच्या मागे अर्थ आहे, पुरण म्हणजे गोडवा. गोडवा तुमच्या नात्यामध्ये, म्हणजे मुलगी ज्यावेळेला सासरी जाते त्यावेळेला तिने त्या नात्यामध्ये गोडवा निर्माण केला पाहिजे. आणि जावई ज्यावेळेला सासूरवाडीला येतो त्यावेळेला त्यांनी सासूरवाडींच्या लोकांबरोबर नात्यात गोडवा निर्माण केला पाहिजे. सोनं आणि चांदी जे आपण देतो ते लक्ष्मीचं रूप आहे, म्हणून सोनं चांदी दिली पाहिजे. अगदी आपल्या ह्याच्याप्रमाणे थोडीशी जरी दिली तरी चालेल, पण दिली पाहिजे सोनं चांदी, कारण ते लक्ष्मीचं रूप आहे. अनारसे तुम्ही बघा नेहमी, की अनारशाचं वाण दिलं जातं. बाकी सगळं असलं तरी देखील अनारशाचं वाण हे कंपल्सरी दिलं जातं. इव्हन कुठे आपण मंदिरात देखील जातो तर देवाला देखील आपण अनारशाचं वाण देतो. तर याच्या मागे खूप छान अर्थ आहे. तांदूळ, अनारशामध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्यामध्ये प्रत्येकाच्या मागे खूप छान अर्थ आहे. तांदूळ शुद्धता आहे, गूळ गोडवा वाटतं, आणि अनारसा तुपात टाकला की फुलतो. आपण नेहमी बघतो तो पूर्ण फुलतो. असंच लेकीचं नातं आणि जावयाचं सासूरवाडीशी नातं कायम फुललेलं असावं म्हणून अनारसे दिले जातात. आणि मुळात काय आहे, की अनारसा हा टिकणारा पदार्थ आहे. तसंच लेकीचं आणि जावयाचं, म्हणजे लेकीचं सासरी आणि जावयाचं सासूरवाडीला, आणि त्या दोघांचं एकमेकाशी नातं घट्ट व्हावं, त्या नात्यामध्ये कुठलाही दोष किंवा खराबी निर्माण होऊ नये, या आशीर्वाद देत देत आपण अनारशाचं वाण देतो. कारण अनारशाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक वेगळा अर्थ भरलेला आहे. तो पूर्ण अर्थ किंवा त्या पूर्ण गोष्टी लेक जावयाच्या नात्यांमध्ये मिसळाव्यात म्हणून अनारशाचं वाण दिलं जातं. आता जाळीदारच वाण का द्यायचं, ही पण खूपदा बघा तुम्ही, जाळीदार दिलं जातं. आता ज्यांना अनारसे शक्य नाहीत, बाबा अनारसे विकत नाही मिळाले, आता घरी करणं तर ही खूप अवघड गोष्ट, खरंच अवघड गोष्ट झालेली, तर बत्तासे दिले जातात. बत्तासे पण जाळीचे असतात. मग जाळीदारच का द्यायचं, याचा खूप सुरेख अर्थ आहे. जाळी कशी एकमेकामध्ये अडकलेली असते, सुटी सुटी नसते, तसंच हे नातं जे आहे, लेक जावयाचं नातं जे आहे ते एकमेकामध्ये अडकून घट्ट व्हावं म्हणून जाळीदार गोष्टी दिल्या जातात वाणामध्ये. म्हणजे बघा, आपल्या पूर्वजांनी किती सुरेख पद्धतीने सगळ्या गोष्टी, परंपरा आपल्यापर्यंत आणलेल्या आहेत. फक्त तो काळ असा होता की या सगळ्या परंपरांचा किंवा रूढींचा आपल्याला इतका सविस्तर अर्थ सांगितला जायचा नाही. हळूहळू त्याचा अर्थ सगळ्यांना कळायला लागला. आपल्या पुढची पिढी तर त्याचा अर्थ विचारून त्या गोष्टी मनापासून करत आहे. काही ठिकाणी वाणामध्ये मीठ पण देतात. मी तुम्हाला आत्ता सांगितलं, प्रत्येकाच्या रूढी परंपरा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे का, कशासाठी असं आपण नाही म्हणू शकत, किंवा हे असं द्यायचं नसतं. मिठाचा पण अर्थ खूप छान आहे. आपण असं म्हणतो, अरे मीठ कसं द्यायचं, सगळं गोड गोड पाहिजे, मग खारट का द्यायचं, तिखट तर द्यायचंच नसतं, मग खारट का द्यायचं. तर मिठाच्या मागे पण एक खूप अर्थ आहे. मिठाने संतुलन राहतं. म्हणजे काय, तर आपल्याला अति गोड पण नको वाटतं, अति पानसट पण नको वाटतं.
अति तिखट पण नको वाटतं. तर प्रत्येक गोष्टीमध्ये संतुलन ठेवण्यासाठी आपल्या आहारामध्ये आपल्याला मिठाचा समावेश करावाच लागतो. बिना मिठाचं आपण फार जास्त काळ खाऊ शकत नाहीत. तसंच मीठ असल्याने तुमचं नातं संतुलित राहतं. म्हणजे कधी राग जास्त येत नाही, म्हणजे त्यांच्या मागचा तो समजावण्याचा असा उद्देश असतो, की अतिप्रेम पण त्रासदायक होत असतं, अतिराग पण, अतिभांडणं पण त्रासदायक होत असतात. तर या सगळ्यांमध्ये संतुलन ठेवण्याचं काम, नात्यामध्ये संतुलन ठेवण्याचं काम मीठ करतं. म्हणून काही ठिकाणी, काही भागामध्ये थोडंसं मीठ दिलं जातं. आपल्याकडे जर ती पद्धत नसेल, ज्याच्या त्याच्या पद्धतीने करा, तुमच्याकडे ती पद्धत नसेल तर तुम्ही ती पद्धत अवलंबू नका. नवीन पद्धती आणू पण नका. ज्या आहेत त्या फक्त व्यवस्थित करत जा. काही ठिकाणी धान्य पण देतात. धान्य हे अन्नपूर्णेचं प्रतीक मानलं जातं. समृद्धीसाठी, अन्न समृद्धीसाठी, अन्नपूर्णेसाठी म्हणून थोडे थोडे सगळे 5 धान्य त्या ताटामध्ये, एका वेगळ्या ताटामध्ये दिली जातात. आता आपल्याला प्रश्न पडला असेल, की खूपशा गोष्टी आपण, आता मी तुम्हाला 5 दिवे सांगितले, मग सगळं विषम का? हे सगळं चांगलं आहे, तर मग सम का नाही? तर विषम संख्या ही वाढीसाठी असते. म्हणजे सतत वाढ होत राहावी. म्हणजे आपण 6 साठी प्रयत्न करणार, मग असं 7 असेल तर 8 साठी प्रयत्न करणार, 9 असेल तर 10 साठी. म्हणजे ती गोष्ट सममध्ये जाण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत राहणार. म्हणून विषम दिलं जातं. आणि सम म्हणजे समाप्ती. संपलं म्हणजे आता याच्या पुढे आपण काही कुठली गोष्ट करणार नाही. म्हणून कुठली गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये सतत वाढत राहावी, म्हणून विषम संख्या, कुठलीही गोष्ट जी दिली जाते वाणाच्या रूपामध्ये, ती विषम संख्येमध्ये दिली जाते. अशा प्रकारे भरभरून आशीर्वादाच्या बरोबर लेक आणि जावयाला आपण वाण देतो. काही ठिकाणी, आता मी तुम्हाला परत तेच सांगते, की काही ठिकाणी जेवणाचा चांदीचा सेट दिला जातो. इथे परत हौस येते. पूजेचा सेट दिला जातो चांदीचा, किंवा हळदी कुंकाचा सेट दिला जातो. ही तुमची हौस आहे. तुम्ही हौसे खातर आपल्या लेक जावयाला, आजकाल बऱ्याच जणांना वाटतं मला एकच मुलगी आहे, मग तिची हौस करूयात. हौस करा. पहिल्या आपल्या ज्या रूढी आहेत, परंपरा आहेत, त्या करून त्यानंतर तुम्ही हौस म्हणून जे काही द्यायचे ते देऊ शकता. पण हे बंधनकारक नाही, किंवा हे केल्याशिवाय वाण पूर्ण होत नाही असं नाही. ही फक्त हौस झाली, ही ऐच्छिक गोष्ट आहे. आता यामध्ये मात्र मी स्वतः एक सांगेन, ही परंपरा नाहीये, पण तुम्ही जे वाण द्याल त्या वाणाच्या बरोबर तुम्ही तुमच्या लेकीला आणि जावयाला जमलं तर 33 विष्णू सहस्रनामाची पुस्तकं, किंवा 33 भगवद्गीतेची छोटी छोटी पुस्तकं द्या. ही कशासाठी? ही मी सांगते पद्धत, ही परंपरा नाहीये, पण हे फक्त मी एक आध्यात्मिक कारणासाठी म्हणून मी तुम्हाला सांगते, की हे केलं तर खूप छान आहे. यामुळे तुम्ही मुलीला, तिच्या पुढे येणाऱ्या, तिच्या गर्भामध्ये जे मूल येणार आहे त्याच्यावर संस्कार करण्यासाठी तिला आत्तापासून तयार करा. आपले संस्कार, आपल्या रूढी परंपरा ज्या असतात, किंवा आध्यात्मिक काही गोष्टी गर्भात असल्यापासून गर्भावर संस्कार झाले पाहिजेत, त्यासाठी म्हणून तुम्ही तिच्याजवळ 33 विष्णू सहस्रनाम किंवा 33 भगवद्गीता ह्या द्या. वाटल्यास त्याच्यानंतर तिने त्या तिच्या सासरी जाऊन तिच्या जवळच्या नातेवाईकांना एक स्वतःजवळ ठेवून बाकीच्या तिने 32 वाटून टाकल्या तर ते खूप छान आहे. त्यांनी तिला आणि तिच्या सासरच्यांना अधिक अधिक पुण्य मिळेल. कारण हे पण मी मागच्या एपिसोडमध्ये बहुतेक मी विसरले सांगायची, की तुम्ही दान जे कराल, आता मी पुस्तकाच्या बाबतीमध्ये, देवाच्या पुस्तकाच्या बाबतीत आपण दान म्हणू शकत नाही, ते फक्त वाटणं आहे. तर तुम्ही 33 विष्णू सहस्रनामाची पुस्तकं किंवा 33 भगवद्गीतेची पुस्तकं तुम्ही जे काही देणार आहात त्याच्याबरोबर ही एक एक पुस्तकं प्रत्येकाला द्या. यामुळे पण तुम्हाला अधिक अधिक पुण्य मिळत जातं आणि देवाचा आशीर्वाद अधिक प्रमाणामध्ये मिळत जातो. एक मात्र आहे, की सगळं बाकीचं केलं, पण दिवे मात्र कधीही विसरू नका.
5 नाही जमले तुम्हाला तर एक तरी दिवा तुम्ही दिलाच पाहिजे. दिवा हा प्रकाश देतो, उजेड पसरवतो. म्हणजे आपल्या मुलीचं काम हेच असतं की सासरी जाऊन तिथे उजेड पसरवायचा, प्रकाश पसरवायचा. यासाठी म्हणून तुम्हाला दिवा मात्र कुठल्याही धातूचा घ्या, पितळ, तांब, चांदी, कासा, सोन्याचा नाही म्हणत मी, पण एवढ्यापैकी कुठलाही एक दिवा मात्र तुम्ही दिला पाहिजे. आणि असेच तांब्या, पितळे, काचेच्या दिव्याचं मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितलेलं आहे की त्याचं पण तुम्ही दान केलं पाहिजे. शेवटी अधिक वाण म्हणजे काय? तर ती फक्त वस्तू नाहीये. अधिक वाण हे कधीच वस्तू म्हणून नका देऊ. तर त्याच्या जोडीला तुम्ही तुमचा आशीर्वाद द्या. भरभरून लेक जावयाला आशीर्वाद द्या. कारण अधिक वाण हे नात्यांमध्ये ऊब आणणारा एक खूप सुरेख महिना आहे. अधिक महिनाच हा असा आहे की तो आध्यात्मिक तुमची प्रगती करतो, धार्मिक तुम्हाला बनवतो. आणि लेक जावयाला ज्यावेळेला आपण हे सगळे हौस मजा करतो त्यावेळेला तुमच्या नात्यांमध्ये एक खूप छान प्रकारची ऊब येते. या प्रकारे ज्यांच्याकडे लेक लेक आहे, नुकतंच लग्न झालेलं आहे किंवा बरेच दिवस झालेले जरी असेल, आणि हा हे मात्र आवर्जून करा की पहिलाच अधिक करायचं असं नाही. लेक आणि जावयाला आपण जोपर्यंत असू तोपर्यंत अधिक हा दिलाच पाहिजे. कारण त्यांचे आशीर्वाद म्हणजे त्या क्षणी आपण असं समजायचं असतं की त्यांच्या रूपाने लक्ष्मी आणि विष्णू आपल्या समोर आलेले आहेत आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात. आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला विष्णू लोक प्राप्त होऊ शकतो. म्हणून कितीही वर्ष झाली तरी लेक जावयाला तुम्ही अधिक वाण हे दिलंच पाहिजे. मला आशा आहे की हा मी सविस्तर सांगितलेला एपिसोड आपल्याला आवडला असेल. आणि आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि आता मात्र आपण भेटूयात 17 तारखेला श्रीमद भागवताच्या महापुराणाच्या पहिल्या भागामध्ये. तोपर्यंत मला अनुमती द्या.